काय म्हणजे या 1-2 वर्षातच झालं का बा थोडं एका छोटं कॅरेक्टर आहे एखादं, बस एक शब्द बोलून जायचं आहे. अशा ह्याच्यात दुसऱ्या कॅरेक्टरले किंवा दुसऱ्या कलाकारांना वेळेवर बोलवा, त्याच्यात वेळ जाईल, तर मग ते कॅरेक्टर मी करायला लागलो. विदर्भातले ऑलमोस्ट जेवढेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्याच्या उदयाच्या काळात त्यांना म्हणजे थोडीफार आपल्या पद्धतीने हेल्प करायचं काम जे आहे ते वायपी चॅनल जो मातीतला ऑडियन्स आहे, आपला वराडी ऑडियन्स आहे, तर त्याच्यापर्यंत जर समजा आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे तर मग आपल्याला मातीचं हे लागन, काय म्हणतो लोकेशन लागन. मला तर मी नागपूर अधिवेशनला मोर्चा करून आलो होतो एकट्याचा या विषयाला घेऊन, आणि ह्या लोकसभेत मला उभं राहायची इच्छा होती. मी जर निवडून आलो तर जो सासरा सरकारी नोकरी मागन त्याच्यावर 90% टॅक्स, ठीक आहे, जे कला क्षेत्रात लोक काम करतायत, जे थिएटर मधून आलेले आहेत त्यांच्या धारणाच वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही कलेचे पुजारी आहोत, आम्ही फॉलोअर्सचे पुजारी नाही आहोत. म्हणजे आम्हाला कोणी रील स्टार म्हटलं आम्ही म्हणतो भाई कलाकार आहे. नमस्कार मंडळी, मी सुषमा गोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आपला विदर्भ हा कलाकारांसाठी प्रसिद्ध तर आहेच, परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या विदर्भामधलं सगळ्यात पहिले एंटरटेनमेंटचं युट्यूब चॅनल कोणी सुरू केलं? कदाचित तुम्हाला कल्पना पण नसेल, परंतु वायप्पी नावाचं आपल्या विदर्भामधील सगळ्यात पहिलं एंटरटेनमेंट चॅनल होतं, ज्यांनी विदर्भाच्या भाषेमधून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं. आणि सुरुवातीला यांना प्रचंड असा प्रतिसाद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळाला. ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःचे व्हिडिओ मनोरंजक पद्धतीने समाजाच्या मनोरंजनासाठी त्यांनी समोर आणले होते आणि खूप असं पॉप्युलर हे वायप्पी नावाचं चॅनल आपल्या अमरावतीमध्ये सुरू आहे. तर याच चॅनलचे जे टीम मधले एक सदस्य आहे ते आज माझ्यासोबत आहे, कारण टीम खूप मोठी आहे आणि एवढे मोठे लोक आज वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत, परंतु तरी सुद्धा ते काम करतात. तर त्यांच्याच पैकी एक अश्विन वाकोडे आज माझ्यासोबत इथे आलेले आहेत. तर जाणून घेऊया वायप्पीचा आणि त्यांचा संपूर्ण प्रवास. तर मी म्हटल्याप्रमाणे आज माझ्यासोबत आहे अश्विन वाकोडे मंडल न्यूज मध्ये. अश्विन दादा, तुमचं खूप खूप स्वागत. आणि हा चेहरा तुम्ही बघता की मनोरंजनासाठी अतिशय प्रसिद्ध असा चेहरा आहे आणि वायप्पी चॅनलच्या माध्यमातून हे लोक भन्नाट असं मनोरंजन करत असतात. अनेक फॉलोवर त्यांना फॉलो करतात आणि स्वतःचं मनोरंजन करून घेण्यासाठी सगळ्यात पहिला पसंतीक्रम विदर्भामध्ये वायप्पी या चॅनलला देतात. दादा, वायप्पी सोबत जुळून तुम्हाला किती दिवस झाले? वायप्पी सोबत जुळून असा अंदाज सांगता नाही येऊन आम्हाला, म्हणजे भरपूर वर्ष झाले. मी म्हणजे ऑन स्क्रीन खूप कमी येतो, मी रायटिंग करतो, म्हणजे लेखन, आपले स्क्रिप्ट वगैरे, कॅमेराची मागची भूमिका सांभाळत होतो. काय म्हणजे ह्या 1-2 वर्षातच झालं का बा थोडं एका छोटं कॅरेक्टर आहे एखादं, बस एक शब्द बोलून जायचं आहे बा. अशा ह्याच्यात दुसऱ्या कॅरेक्टरले किंवा दुसऱ्या कलाकारांना वेळेवर बोलवा, त्याच्यात वेळ जाईल, तर मग ते कॅरेक्टर मी करायला लागलो. तर ते लोकांना आवडायला लागलं. टीम म्हणे का बाबू तूच करणं म्हणे नाहीतरी, तर मग असं ते एकदम छोटा कॅरेक्टर करून तर मग ते मेन स्ट्रीम पर्यंत आलो. मोठा प्रवास सुरू झाला. मोठा प्रवास चालू झाला. तसं लोकांची डिमांड, लोकांना आवडलं नसतं तर मग कदाचित आपण ते नसतंही केलं, पण ते चालू केलं. संबंध खूप जुने, असे वर्षात नाही आता, जेव्हापासून आहे वायप्पी, साधारणतः त्याच दरम्यान 1-2 वर्ष मागं पुढं. लॉकडाऊनच्या आधीपासूनचं काम आहे वायप्पीचं असं मला वाटतं. त्याच्याही आधीच आहे. लॉकडाऊन मध्ये लय लोकांना फक्त एवढं झालं की सगळे घरी बसल्या असल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणावर इस्टॅब्लिश चॅनल असल्या कारणानं ते फैललं जास्त प्रमाणात. त्या दरम्यान जेव्हा नवीन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उदयास येऊन आले होते तेव्हा वायप्पी चांगला इस्टॅब्लिश झालं होतं. मला असं वाटते की वायप्पीच्याच माध्यमातून नवीन इन्फ्लुएन्सर आपल्या अमरावती जिल्ह्याला मिळाली होती, श्रुतिका गावंडे. श्रुतिका आहे, अनिकेत आहे, त्याच्यानंतर विजय खंडारे, जेव्हा त्यांनाही आपण बूस्ट केलं. विदर्भातले ऑलमोस्ट जेवढेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्याच्या उदयाच्या काळात त्यांना म्हणजे थोडीफार आपल्या पद्धतीने हेल्प करायचं काम जे आहे ते वायप्पी चॅनल, ते कधी कधी ऑन कॅमेरा, कधी कधी ऑफ कॅमेरा, भरपूर असे म्हणजे मी साक्षी आहे त्याचा की बरेचशा इन्फ्लुएन्सरना बँक अकाउंट काढायचे पैसे वायप्पीनं दिले, ज्याचा म्हणजे तसा पाहिला तो वायप्पीचा कलाकार नसताना की चला ठीक आहे बा तुम्ही समोर चालले तर तुमचा क्रायटेरिया कम्प्लीट. कारण टेक्निकल नॉलेज जे आहे या सोशल मीडियाचं ते जास्त वायप्पीकडे आहे, त्याच्यामुळे बरेचसे कलाकार जे आहेत ते येतात, त्यांना हेल्प आउट करते वायप्पी. तसे
बरं, तुमच्या चॅनलचं एक गाणं खूप हिट झालं होतं, आलू वांग्याच्या आलू वांग्याच्या भाजीचा रस्ता आणि गपगप भाजीच्या रस्ता आणि गपगप शिरा. तर त्याची सुरुवात कशी झाली होती? ते वायपीचे खूप जुन्या मेंबर पैकीच काही लोक होते ज्यानं ते गाणं लिहिलं होतं. आणि मग गाणं काय पहिल्या वेळेस ऐकल्यावर वाटलं की नाही हे आपल्या मातीतलं गाणं आहे. तसं वायपी गाणे फार कमी बनवते, पण वाटल्यानंतर मग असं वाटलं की हे जाऊ शकते. हे एक विदर्भाची जसं आपण म्हणतो नॅशनल अँथम त्याच्यासारखं हे होऊ शकते बा. म्हणून मग टीमनं काम करत त्याच्यावर वायपीचा भरपूर खर्चही लागला म्हणा. हालाकी तो खर्च वसूल नाही झाला, म्हणजे जो आपल्याला रेव्हेन्यू भेटते, पण तरी समाधान एक आहे का त्या गाण्यातून एक विदर्भाची ओळख म्हणू किंवा ते गाणं म्हणजे विदर्भाची शान म्हटलं त्याला काही हरकत होणार नाही, कारण ते प्युअर वराडी भाषेमधलं ते गाणं होतं. आलू वांग्याच्या भाजीचा रस्ता आणि गपगप शिरा. अजूनही ट्रेंडिंग मध्ये चालते, अजूनही ते लग्नांमध्ये वाजवलं जातं असं मला वाटतं. आपल्या इथं तर फेमस आहे लग्नात आलू वांग्याची भाजी, त्याच्यामुळे काही विशेष नाही. अजून आमचे काही गाणे येऊन आले, तर या महिन्यात एखादं गाणं लॉन्च होईल. बरं, सध्या किती लोकांची टीम आहे वायपीची? वायपी मध्ये साधारणतः बघा 8 ते 10 लोक टेक्निकली वर्क करतात पडद्याच्या मागं. त्याच्यामधला मी एक होतो पहिले, आता मागं समोर दोन्ही याच्यात करतो. तर चेतन आहे, अभि आहे, त्याच्यानंतर आमच्या मॅडम आहेत, पंकज गुरुजी आहे, त्याच्यानंतर आमचे अंकुश भाऊ आहेत, त्याच्यानंतर अजून बरेचसे लोक आहेत जे करतात. सत्तूभाई आहे. म्हणजे बॅक टीम खूप मोठी आहे, सपोर्टिव्ह आहे. वेळ प्रसंगी मग सगळेजण एकत्र येतात. जेव्हा शूट वगैरे असते तेव्हा एवढ्या लोकांची गरज नसते. टेक्निकली जेव्हा तुम्हाला सोशल मीडिया किंवा एडिटिंग किंवा ग्रुप डिस्कशन ज्याला आपण म्हणतो तेव्हा मग सगळे येते. बरं, तुमचे हे जे शूट आहेत, जे व्हिडिओचे शूट आहेत, तर ते ग्रामीण भागामध्येच शूट होतात. तर ते ग्रामीण भागामध्ये करण्याचा काय उद्देश होता मूळ? ग्रामीण भागात आता तुम्ही जर म्हणाल की नाही का आम्ही अमरावती शहरात राहतो, तरी अमरावतीतले अर्धे लोक मान्य करायला तयार नाही आहे का आम्ही अमरावतीत राहतो. ते म्हणून का आम्ही गावातच राहतो, म्हणजे आपण अमरावतीला गावात सांगतो का नाही. तर जो मातीतला ऑडियन्स आहे, आपला वराडी ऑडियन्स आहे, तर त्याच्यापर्यंत जर समजा आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे तर मग आपल्याला मातीतलं हे लागन, काय म्हणतो आपण त्याला, लोकेशन लागन. आणि भरपूर असे वायपीचे जे प्रेक्षक वर्ग आहे, चाहता वर्ग आहे, ते म्हणते भाऊ आमच्या इथं येऊन करा, आपलं वावर आहे, आपलं हॉटेल आहे, आपलं हे आहे. तर मग एक संबंधही त्याच्यासोबत घट्ट होते. आणि त्यानुसार मग स्क्रिप्ट राहते तर लोकेशन पाहिजेच असते. प्रत्येक प्रोडक्शन हाऊस कोणतंही असो त्याला लोकेशन पाहिजेच असते. तर काही म्हणजे आमच्या टीम मधल्या मेंबरची शेतं वगैरे आहे, काही त्यांच्या शेतात होत आहे, काही मग आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत जवळचे ज्यांना आहे त्यांच्या वावरात. तर त्याच्यामुळे मग आम्ही ग्रामीण भागात जास्त करतो. लोक कनेक्ट होतात आणि शेवटी त्यांचेच विषय आहे ना. म्हणजे वावरातले भांडणं आहे तर ते भांडणं प्रत्येक गावात होऊनच राहिलं. आता आपण त्याला रोडवर नाही करू शकत. बरोबर आहे. शेतातल्या धुऱ्याला घेऊन भांडणं, नळावरचे भांडणं, हा सगळा ग्रामीण लय आहे त्याला सगळं. आणि ते चांगलंही वाटते, पाहायला चांगलं वाटते. नाही बा काय म्हणतो आपण त्याला की अस्सल वाटते. आणि आपण प्रयत्न करतो की जेवढं सहज सोपन त्याला काय म्हणतो किंवा आपल्यातलं वाटलं पाहिजे असं, जास्त ड्रॅमॅटिकल न करता, जास्त म्हणजे मी करतो हेकोळे हाकोळेतून म्हणजे लोकांना ते करतो, पण जास्त अति अभिनय किंवा अति ते न करता असं ते सहज पचावं. तर असं आपण म्हणजे प्रयत्न करतो, लोकांना आवडते. बरं, आता भविष्यामध्ये काय प्लॅनिंग आहे वायपीचं? भविष्यामध्ये वायपीमध्ये आम्ही इतर कलाकारांना प्रयत्न करतोय की जे आहेत हौशी नवशी हौशे नवशे गवशी असे गवशी नाही म्हणू आपण, गवशी शब्द आवडणार नाही प्रेक्षकांना, पण आम्ही तसंही वारंवार करून राहिलो, आव्हानही करतो. त्यात बरेचदा काय होते की एखादी पोरगी रील बनवत राहते, एखादं पोरग रील बनवते, त्याला वाटते का माझे फॉलोअर वाढले पाहिजे म्हणून मी वायपीत येतो. ठीक आहे, तर मग असं न करता कलेसाठी जो येऊन राहिला असं एक अस्सल कलाकार आहे बा, 0 फॉलोअर असेल तर ते वायपी ऍक्सेप्ट करते. बऱ्याचशा लोकांचं नेचर मध्ये ते दिसून पडते का बा नाही हा फक्त आपले स्वतःचे फेम किंवा फॉलोअर वाढवासाठी घेऊन आला. अशा वेळेस मग वायपी त्याला काय करते का बा थोडंसं थांबून देते, जर तो व्यवस्थित कलाकार नसेल तर.
आता आमचे थोडी वैयक्तिक फॉलोअर थोडी आहे. हो, तुमचे वैयक्तिक फॉलोवर कमी आहेत, पण YFP चॅनलला सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात आहेत. तर YFPतूनच लोक ओळखते. बरोबर. आणि जवळपास या 2 वर्षाच्या काळात YFPनं खूप पडझडीचं काम म्हणजे काळ पाहिला. अपडाऊनचा काळ म्हणजे आमच्यावर सायबर अटॅक झाले होते. बापरे. पहिल्यांदा झालं त्यावेळेस पूजा नाटकं करते, आमच्या ज्या सहकारी ऍक्टर आहे, ड्रामा आर्टिस्ट असल्या कारण तिथं 4 महिन्याचा सीझन असते. तर आमचे व्ह्यू जिथं पहिले 10 व्हिडिओ मिलियनवर राहत होते, त्यापैकी 10 पैकी 7 किंवा 6 व्हिडिओ मिलियनवर राहत होते. ते व्ह्यू कमी होऊन आले. मग ते मिलियनवरून 500K वर आले, मग 200K वर आले, मग 100K वर आले. जेव्हा ते 4000K वर आले आम्हाला वाटलं बा पूजा नाही आहे म्हणजे पोरगी नाही आहे बा, होऊ शकते ना एक ऑडियन्स पोरीचा फेस जास्त पाहिजे, तर पूजा नसन म्हणून लोक पाहत नसन. जेव्हा ते व्ह्यूज 2000-4000 आले तेव्हा आम्ही चेक केलं. त्याच्यानंतर मग आम्हाला नोटिफिकेशन मध्ये हे माहित पडलं का बा तुम्हाला बल्क मध्ये रिपोर्ट्स मारले आहेत लोकांनी. तो एक सायबर अटॅक तो होता. त्याच्यानंतर आमचे परत दुसरा तिथून आम्ही रिकव्हर केलं व्हिडिओज बनवून कंटिन्यू लाईव्ह वगैरे जाऊन. तर 6-7 महिन्यानंतर परत YFPचे चॅनल पूर्ण हॅक झाले. फेसबुक अजून हॅक आहे आमचे. हे आता जे YFPचे फेसबुकचे पेज पाहून आले तुम्ही, ते नवीन पेजेस आहेत जे आम्ही नवीन बनवून म्हणजे आम्ही सुरू केलं. आणि तिथून एक 8 ते 10 दिवसातला पहिला तो मायावाला व्हिडिओ होता, लग्नाचा पोरका फुकट. तर त्या फेसबुक अकाउंटवर जास्त नव्हतं व्ह्यूवर, पण तिथून 8 दिवसातच तो जवळपास फेसबुकवरच 10 ते 15 मिलियन आहे तो व्हिडिओ. आणि तिथून परत म्हणजे त्या पद्धतीचं ते कंटेंट होतं म्हणून ते गेलं असेल कदाचित, किंवा लोकांना आवडलं म्हणून गेलं असेल. तर असे म्हणजे आम्ही काम करून आलो, तो लोकांपर्यंत व्हिडिओ नाही पोहोचून आला. मग परत मेहनत करून घेऊन आलो, परत हॅक झालं. तर या 2 वर्षात पडझडीचं काम खूप पाहिजे. म्हणजे कुणीतरी जाणीवपूर्वक लागल्यासारखं असा विषय असं म्हणू शकता तुम्ही. कारण एकदम तसं रॅन्डमली नाही करत. हॅकर लोकांना माहित आहे, हॅकर लोक पैसे मागते कमीत कमी हॅक केल्यानंतर. अशी काही आम्हाला मागणी झाली नव्हती का बा तुम्ही आम्हाला पैसे द्या किंवा ते. आम्ही सायबर कंप्लेंट वगैरे ज्या करायच्या त्या केल्या, पण तो खूप. आणि YFP जवळ बरेचसा म्हणजे खूप डाटा होता, जो वैयक्तिक जे प्रेक्षक कनेक्ट होते त्यांचा डाटा होता, लय सारं होतं. पण पुन्हा नव्यानं सुरुवात करून आलो. आता अजून परत आता हा उन्हाळ्याचा एकदम तडाख्याचा काळ असल्या कारण जसे वावराचे कामं चालू झाले अजून नवीन कंटेंट भेटून प्रेक्षकायले. म्हणजे तुझा जो फेस आहे, तुझा फेस हा प्रेक्षकांसाठी एक मुंजा म्हणून प्रसिद्ध आहे की याला बायको पाहिजे आहे. म्हणजे मला अजूनही आठवतो तुझा तो व्हिडिओ, तो रडण्याचा. आणि मी तो व्हिडिओ खूप सिरियसली बघत होती की काय बोलतो आहे या व्हिडिओमध्ये. आणि खोदा पहाड निकला किंवा सारखी गोष्ट झाली होती. आणि मी प्रचंड हसली होती तो व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि मी त्याच्यावर तुला कमेंट पण केली होती. खूप 100च्या जवळपास लोकांनी ती कमेंट पण माझी वाचली आहे. तर तू स्वतःला या लाईन कडे कसं काय वळवलं की माझ्या लाईफ मधला हा वैयक्तिक विषय आहे की माझं लग्न व्हावं, की हा प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. मग ती तू अशी सोशल कशी काय करू शकला? म्हणजे कुठून आला तो डोक्यामध्ये विचार? तो डोक्यामध्ये विचार आला होता सगळ्यात पहिला व्हिडिओ जो केला होता मी, हाय काय जुनी पुराणी पोरगी. त्याच्यात गावात घेऊन मी ते लोकटी घेऊन फिरतो आणि पोरगी आहे का बा लग्नाची ते मागतो. तो व्हिडिओ जसा टाकला तर तोही प्रचंड व्हायरल झाला होता एक. आणि व्हायरल झाल्यानंतर काय झालं का त्यातून जे फीडबॅक म्हणजे हेच मित्रमंडळी जे खूप दूर पर्यंत फैलले आहे की आम्ही 4 लोकांना तो व्हिडिओवरून बोलताना ऐकून आलो बा की खरोखर हा प्रश्न गंभीर आहे, खरोखर बा हा विषय गंभीर आहे. त्याच्यानंतर काही वैयक्तिक मेसेज जे करतात लोक की भाऊ तुम्ही म्हणजे व्हिडिओ तुमचा खूप हसलो राजो, पण खरोखर तुम्ही बा गंभीर प्रश्न मांडला. बरोबर आहे, म्हणजे हसण्यातून गंभीर विषयाला तेव्हा थोडी जाणीव झाली की म्हणजे तसं मी प्रसिद्ध जाऊ लग्न साठी, पण इतर जे बाकीचे लोक आहेत म्हणजे हा ज्वलंत विषय आहे समाजातला, तरुण पोरायचे लग्न न व्हावं. आणि याच्यावर कोणती NGO किंवा कुठले समजा कोणी बोलायला तयारी नाहीये. हा गंभीर म्हणजे पोरायनं मोर्चे काढले, यवतमाळच्या पोरायनं मोर्चा काढला लग्न नाही झाले म्हणून आमचे, ठीक आहे, कलेक्टर ऑफिसवर. तरी त्याला मीडियानं अटेन्शन दिलं, पण तरी सरकारनं थोडी गंभीर पद्धतीने घेतलं. ह्या प्रश्नामुळे काय होणार का बा पोरं एक तर डिप्रेशन मध्ये चालले, कमाव कोणासाठी, ठीक आहे. आता पोरग डिप्रेशन होऊन दारू पिऊन राहिलं, त्याला म्हटलं काऊन पेता बा, तर म्हणते घरी कोणी म्हणणार आहे नाही का आज पिऊन नका येऊ.
तर त्याच्यामुळे काय आहे की बा हा सर्व लोकांचा प्रश्न आहे, पण मांडताना जर तुम्ही जो सिरियसली होऊन मांडाल तर त्याला कोणी कोणी गांभीर्यानं ऐकणार घेणार नाही किंवा हे घेणार नाही. तर एक व्यंगाच्या स्वरूपात मांडणं कदाचित आज नाही, पण रिपीटेड जेव्हा तो विषय जाईल तर एखादी एनजीओ उचलून घेईन बा, किंवा सरकार उचलून घेईन, किंवा मीडिया उचलून घेईन. तेव्हा जसं आता शेतकरी आत्महत्यात एक विषय निघाला होता का बा, शेतकरी आत्महत्या कोण करते, तर एक मोठं कारण होतं का पोरीच्या लग्नासाठी वावर विकते, त्याच्यामुळं कर्ज वाढते. तर सरकारनं सामूहिक विवाह सोहळे काढले होते त्या दरम्यान, म्हणजे एक उपाययोजना केली होती. स्त्री भ्रूणहत्येसाठी सरकार नेहमी उपाययोजना करते. हाही एक वाढत चाललेला विषय आहे, जवान पोराचे लग्न नाही होणं. तर मग आता कोणी दुसरं बोलणार नाही आहे. आता मी बोललो तो लोकांना आवडलं, आणि एक जे असते ना काय म्हणतो की नाही भाऊ तुम्हीच मांडा हा प्रश्न, तुम्हीच आमचे वाली आहे. तर मग त्याच्यामुळे तो विषय दर 2 महिन्यानं 1 महिन्यानं असा वेगवेगळ्या विषयातून, जसा तो लग्नाचा पोरगा फुकट आहे तोही त्याच कारणानं एक व्हायरल झाला होता कदाचित. आणि हे पोराचे लग्न व्हायचं जे आहे ना ते प्रत्येक समाजात आहे, म्हणजे असं एका कुठल्याही पर्टिक्युलर समाजाचा विषय नाही. त्याच्यामुळे काय आहे का तो असं कोणतं कुटुंब नाही आहे ज्या कुटुंबात आपला एखादा पोरगा लग्नाचा नाही आहे. अपेक्षा वाढल्यात. तुमच्याकडे 5 एकर वावर असेल तर पोरीवाल्याला 10 एकर पाहिजे, 10 एकर असेल 20 एकर पाहिजे, अजून अमरावतीत घर पाहिजे. ठीक आहे, बरं तुमच्याशी घरही आहे, अमरावतीत वावरही आहे, मग सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी आहे मग पुण्यात फ्लॅट पाहिजे. तर ह्या अपेक्षा प्रत्येक ठिकाणी वाढत चालल्या. ह्या अपेक्षांना घेऊन कुठले कंटेंट करण्याचा विचार आहे तुझा अजून? मला तर मी नागपूर अधिवेशनला मोर्चा काढून आलो होतो एकट्याचा ह्या विषयाला घेऊन, आणि ह्या लोकसभेत मला उभं राहायची इच्छा होती. मी जर निवडून आलो तर जो सासरा सरकारी नोकरी मागन त्याच्यावर 90% टॅक्स. ठीक आहे, ज्याला सरकारी नोकरी पाहिजे त्याला पहिले त्याच्या पोरीले वावरात प्रात्यक्षिक करून दाखवा लागेल, काम येते का वावरातले, अशा काही मुद्द्यावर घेऊन. म्हणजे मला निवडून द्या बा, पण ह्या लोकसभेत शक्य झाला नाही तर विधानसभेत पाहू आपण. आमदार केले आता सध्या महाराष्ट्राचा प्रश्न मांडून आलो आपण, म्हणून म्हटलं लोकसभेत नाही जाऊ आपण, विधानसभेत प्रयत्न करू. तर बघा, खरोखर ही जी एक गहन समस्या आहे समाजामधली की आता तरुण मुलांचे लग्न होत नाहीयेत, पण वायपीच्या माध्यमातून या विषयाचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य एका फनी मोडमध्ये किंवा कॉमेडीच्या पद्धतीने ते समाजापर्यंत मांडलं जात आहे. मला असं वाटतं काही दिवसानंतर अश्विनला लोक अखिल भारतीय मुंजा संघटनेचा अध्यक्ष करून टाकतील, नाही अमरावतीचा खासदार किंवा आमदार, अखिल भारतीय मुंजा संघटनेचा तो नक्कीच अध्यक्ष होईल. तर खूप सुंदर अशा गप्पा आपण अश्विन सोबत आज मारलेल्या आहेत, आणि वायपीला मोठं करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत. तर आता नवीन लोकांना तुम्ही संधी देण्यासाठी काय एखादा क्रायटेरिया ठरवला आहे का की लोकांना घेतलं पाहिजे, या क्षेत्राकडे वळवलं पाहिजे? आम्ही आधी फक्त कलाकारांना प्राधान्य देत होतो, फक्त जे आर्टिस्ट आहे, ऍक्टर आहे. आता आमचं चालू आहे की जे तंत्रज्ञानात आहे बा चांगले, म्हणजे जसं कोणी एडिटिंग मध्ये असेल, रायटिंग मध्ये असेल, तर त्यांनाही घेऊन करूया. तर त्या सध्या रायटिंग कोण करताय तुमचे? मीच करतो. मी नाही तर मग चेतन आहेत, चेतन कन्सेप्ट काढतो, चेतन पडोळे. कधी कधी पंकज सर जे आहेत वायपीचे फाउंडर, ते काढतात. मोस्ट ऑफ चेतन आणि मी करतो, म्हणजे कोणासाठी असलं तरी. तर मी आधी जास्त रायटिंगच करतो. तर मी लेखन काय आहे की पहिले अभिनेता होता माणूस, मग लक्षात आलं का ऍक्टरला जास्त काम आपल्या इकडे आहे नाही, आणि रायटरचा विषय असा आहे का बा हे स्क्रिप्ट लिही, याच्यावर काही नको करू, पैसे देऊन दे. बरोबर आहे, कारण आपल्या इथं अमरावतीत पिक्चर बम ऑडिशनला होते, पण शूटिंग एकही होत नाही. त्याच्यामुळे मग मी म्हणजे छंद होता, छंदासोबत वळलो, लोकांना रायटिंग चांगलं वाटायला लागलं. तर त्याच्यामुळं, कारण माझं पुस्तकही प्रकाशित आहे. कुठलं पुस्तक प्रकाशित आहे तुझं? मामा द अनसंग स्टोरी ऑफ कॉमन पोलिसमॅन म्हणून आहे. 90च्या दशकात सरपंच पारधी म्हणून एक दिवसाले अपराधी होता, त्याच्या एन्काउंटरवर ते बेस आहे पुस्तक. तर लेखन चेतन खूपदा करते, चेतनलाही हे आहे छंद, म्हणजे लेखनाचं हे. तर चेतन, मी आणि बरेचदा मग टीम पैकी एखाद्याला विषय आला ते म्हणजे सामूहिक काम आहे ते, असं पर्टिक्युलर असं नाही की मीच करतो. मोस्ट ऑफ दिसते, म्हणजे तुम्ही वायपीचे जर समजा व्हिडिओज पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी फॅक्टर दिसेल, जो अदर याच्यामध्ये कोण्या म्हणजे कंटेंट क्रिएटरच्या याच्यात नसतो. बरं, आतापर्यंत वायपीचे जे पण आपण व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये नवरा बायकोचे भांडण, म्हणजे नवरा आणि बायकोलाच
प्राधान्य देऊन प्राधान्य. बनवण्यात आले होते. हा. तर त्याच्यापेक्षा काही नवीन कंटेंट घेऊन आता आपण बनवणार आहोत का फ्युचर मध्ये व्हिडिओ? आम्ही हे तर एक मुंजाचा फॅक्टर आम्ही चालूच केलाय. हा. पण अजूनही जे एकदम ज्याला आपण म्हणतो ना टीनेजर्स किंवा किशोरवयीन कॉलेजेस वाले, त्यांचे आम्ही लव्ह स्टोरी वगैरेचे हे चालू केलं होतं. आणि प्रयत्न करतोय आम्ही की विदर्भातले सगळे मोठे कंटेंट क्रिएटर घेऊन एखादा रियालिटी शो वगैरे सारखं काही प्रेझेंट करता येईल का, म्हणजे सगळ्या ऑडियन्ससाठी जो एक म्हणजे काय म्हणता त्याला चांगल्या पद्धतीचं मेजवानी होईल. जसा चला हवा येऊ द्या सारखा एक शो मोठा प्रसिद्ध झाला आहे, तर अमरावतीच्या किंवा विदर्भाच्या लेवलवर असं काहीतरी करण्याचं एक धाडस वायपी भविष्यामध्ये करू शकते का? भविष्यात नाही, लवकरच करू शकते. हा. फक्त फरक आहे की बाकीच्या कंटेंट क्रिएटरनं सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. कारण इथं काय होते की आता अमरावतीचे इन्फ्लुएन्सर तर फार काही लोक जमिनीवर जमिनीवर आहे, आहेत, हा. पण काही लोक हवेत गेले आहेत अशा चर्चा होतं. समाजामध्ये आहेत. ते मैबळा होते आणि त्याच्यामध्ये काय होतं की काम नाही होत. आम्ही प्रयत्न करतो, कारण आम्ही हे बघा, मी म्हणजे वैयक्तिक पाहिलं तर आम्ही इन्फ्लुएन्सर नाहीये, हा. आम्ही कलाकार आहोत. मी त्याला- त्याच्यामुळे आमचे मिलियन फॉलोअर झाले काय आणि 100 फॉलोअर राहिले काय. जे कला क्षेत्रात लोक काम बरोबर. करतायत, जे थिएटर मधून आलेले आहेत त्यांच्या हा. धारणाच वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही कलेचे पुजारी आहोत, बरोबर. आम्ही फॉलोअर्सचे पुजारी नाही आहोत. म्हणजे आम्हाला कोणी रील स्टार म्हटलं आम्ही म्हणतो भाऊ कलाकार आहे. कलाकार. आम्ही रील स्टार नाही म्हणू देत. दुसरी गोष्ट आम्ही फॅनही म्हणू देत नाही. म्हटलं भाऊ वयानं लहान असन तर भाऊ, लायना भाऊ आहे, मोठा असन तर दादा आहे. आम्ही ते फॅन वगैरे हे कन्सेप्ट आपल्याला नाहीच आहे ना. आपले प्रेक्षक आहे, चाहता वर्ग आहे. बरोबर. बरोबर आहे. तर प्रयत्न करू, जर सगळ्यांनी असं वाटलं की दिला सहयोग तर लवकरच भेटू, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार. तसं आम्ही ह्या उन्हाळ्यात बऱ्याचशा लोकांचा त्रास होते, आता ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे ती गोष्ट आम्ही पॉसिबल करून आलो होतो. तर अशा पद्धतीने वायपीचे भविष्यातले सुद्धा काही प्लॅनिंग आहे. आणि वायपीचा प्रवास हा खूप जुना आहे, कारण तो विदर्भामधलं सगळ्यात पहिलं ते एंटरटेनमेंटचं चॅनल होतं, ज्याला प्रचंड लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या. आणि मूळ म्हणजे आपली विदर्भामधली भाषा त्याच्यामुळे लोकप्रिय झाली. आणि विदर्भाच्या भाषेला तर सगळ्यात पहिले भरतदादांनी एका मंचावर मांडला, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला विदर्भाच्या विदर्भीय भाषेची आवड निर्माण झाली, आणि ती वायपीच्या माध्यमातून पुढे गेली. आणि आजही तो त्यांचा पायंडा जो आहे तो पडलेलाच आहे की वायपीचे सगळे व्हिडिओ हे विदर्भाच्या भाषेमधूनच केले जातात, म्हणजे वऱ्हाडीतूनच केले जातात. वायपीच्या या पुढच्या भविष्यासाठी मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि अश्विन इथे आला, त्यांनी आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या, अगदी त्याच्या त्या वायपीच्या स्टाईलमध्येच त्याने आपल्यासोबत गप्पा मारल्या, अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्याचे खूप खूप आभार मानते. अशाच नवनवीन बातम्यांसाठी, मुलाखतीसाठी, लाईव्ह स्टोरीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. बघत रहा मंडल न्यूज.